नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। मागील प्रश्नपत्रिका जून 2020 भाग 1 आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया जून 2020 ची प्रश्नपत्रिका भाग 1। नकाशात प्रवेशी पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? म्हणजे पर्वत जर नकाशामध्ये दाखवायचा असेल तर कोणता रंग वापरतात असा हा प्रश्न। तर तपकिरी रंग त्यासाठी वापरला जातो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। तर निळ्या रंगाने आपण नदी दाखवत असतो, हेही आपण लक्षात ठेवावे। सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन 1 फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली। महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। मनाचे श्लोक हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन 3 संत रामदास यांनी मनाचे श्लोक हा ग्रंथ लिहिला। RTGS हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप म्हणजेच शॉर्ट फॉर्म आहे? तो कशाचा शॉर्ट फॉर्म आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर ऑप्शन 1 रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट याचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच RTGS होय। ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक खेळात पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑलिम्पिक खेळामध्ये पहिली पदक मिळवणारी भारतीय महिला म्हणजेच ऑप्शन 1 कर्ण मल्लेश्वरी करेक्ट उत्तर होय। भारतातील सर्वात मोठे नदीचे बेट कोणते असा हा प्रश्न। तर ऑप्शन 1 माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये असणारे सर्वात मोठे बेट आपल्याला पाहायला मिळते। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन 4 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो। संगणकाचा शोध कोणी लावला? ऑप्शन 2 चार्ल्स बॅबेज करेक्ट उत्तर होय। भारताचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन 3 विदा सावरकर यांनी भारताचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले। कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन 1 कुसुमाग्रज करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ऑप्शन 4 महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। मानवी उत्क्रांतीमधील दगडाचा मैल आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला? म्हणजेच मानवी उत्क्रांतीबद्दल सर्वात महत्त्वाची घटक किंवा घटना आनुवंशिकता सिद्धांत हा कोणी मांडला असा हा प्रश्न। तर ऑप्शन 3 चार्ल्स डार्विन हे करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, एका दिवसात किती सेकंद असतात? तर 86,400 ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न, अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन 1 जॉर्ज वॉशिंग्टन करेक्ट उत्तर होय। आजही आपल्याला अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन नावाचे शहर पाहायला मिळते। पुढचा प्रश्न, तंबाखूमध्ये मानवी आरोग्यास असणारं घातक पदार्थ कोणता? तर ऑप्शन 4 निकोटीन हा पदार्थ मानवी आरोग्यास घातक असतो, जो कर्करोग म्हणजेच कॅन्सरला कारणीभूत ठरतो। सर्वप्रथम ऑस्कर पुरस्कार मिळवणारे भारतीय व्यक्तिमत्व कोण? म्हणजे कोणाला सर्वप्रथम ऑस्कर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन 1 भानू अथय्या करेक्ट उत्तर होय। द गांधी या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला। बंगालची फाळणी कोणत्या साली झाली? कोणत्या वर्षी बंगालची फाळणी झाली? तर ऑप्शन 4 1905 आपलं करेक्ट उत्तर होय। इथे ऑप्शन 1 सुद्धा 1905 आहे विद्यार्थी मित्रो। तर
1905 आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद जिल्ह्यास म्हणतात. तर ह्या जिल्ह्याचं आता नामकरण झालेलं आहे. औरंगाबाद आपलं करेक्ट उत्तर होय. मानवी रक्ताभिसरण प्रणालीचा शोध कोणी लावला? तर मानवामध्ये जी रक्ताभिसरण चालतं हे कोणी सांगितलं असा हा प्रश्न. तर विल्यम हार्वे यांनी मानवी रक्ताभिसरण संस्था, ज्याला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो, ती कशी चालते हे एक्सपोज केलं. ऑप्शन 2 विल्यम हार्वे करेक्ट उत्तर होय. विड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरतात? विड्या म्हणजेच बिडी, ज्याला आपण बिडी म्हणतो. तर त्या खरं नाव किंवा शुद्ध शब्द विडी हा होय. तर विड्या बनवण्यासाठी तेंदूपत्ता म्हणजेच तेंदूच्या वृक्षाची पाने वापरली जातात. तर ऑप्शन 4 तेंदू करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या नावाने ओळखली जाते? सह्याद्री पर्वतरांगेचं दुसरं नाव काय असा हा प्रश्न. तर त्याला आपण वेस्टर्न घाट म्हणजेच पश्चिम घाट नावाने ओळखतो. ऑप्शन 3 पश्चिम घाट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगात सर्वात स्वच्छ नदी कोणती? म्हणजे विच इज क्लीनेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड? तर ऑप्शन 4 थेम्स नदी, जी की लंडन शहरापासून वाहते, ही जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. भारतातील अतिपूर्वेकडील राज्य कोणते? म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम सूर्यकिरणे पडतात? जसं की जपान देश हा अतिपूर्वेकडील देश आहे, तसा भारतातील अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश हे होय. म्हणजे सर्वप्रथम सकाळ सूर्याचा पहिला किरण अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये पडतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. शीख धर्मियांचा प्रमुख सण कोणता? तर ऑप्शन 2 बैसाखी हा शीख धर्मियांचा प्रमुख सण होय. पुढचा प्रश्न, कोणत्या सभागृहास स्थायी सभागृह असे म्हणतात? तर ऑप्शन 2 राज्यसभा करेक्ट उत्तर होय. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. विसर्जित होण्यापूर्वीच पुढील त्यांचे सदस्य जे असतात, ज्यांना आपण खासदार म्हणतो, तर त्यांची नियुक्ती झालेली असते. म्हणून स्थायी सभागृह या नावाने ओळखले जाणारे सभागृह ऑप्शन 2 राज्यसभा हे होय. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकाचे मापन रिश्टर स्केल या घटकामध्ये म्हणजेच रिश्टर स्केलमध्ये केले जाते? तर भूकंप आपण रिश्टर स्केलमध्ये मोजत असतो. भूकंप मोजण्याचे एकक आपण ज्याला म्हणूया ते रिश्टर स्केल होय. पुढचा प्रश्न, बुल आणि बियर या संज्ञा कशाशी निगडीत आहेत? म्हणजे खालीलपैकी कोणत्या घटकाशी त्या निगडीत आहेत? स्टॉक मार्केट, पर्यटन, कर प्रणाली, ज्या आपण टॅक्स सिस्टीम किंवा टॅक्सेशन सिस्टीम असं म्हणत असतो, आणि राजमुद्रा. तर ऑप्शन 1 स्टॉक मार्केटशी निगडीत ह्या दोन्ही बाबी आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच बुल आणि बियर. आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती असते? तर एकूण न्यायाधीश किती असतात असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 इंटरनॅशनल जे कोर्ट आहे तर त्याच्यात 15 न्यायाधीश असतात. न्यायाधीश संख्या 15 होय. पुढचा प्रश्न, खेळ प्रशिक्षक ज्यांना आपण कोच असं म्हणत असतो, तर कोचला कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते? तर चांगली कोचची कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला, प्रशिक्षकाला कोणता पुरस्कार दिला जातो असा हा प्रश्न. ऑप्शन 3 द्रोणाचार्य पुरस्कार यासाठी दिला जातो, जे की महाराष्ट्र शासन देतं. रॉजर फेडरर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे, निगडीत आहे? तर ते टेनिस जगताचा राजा ज्याला आपण म्हणूया. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. चाकूने सहजतेने कापता येणारा धातू कोणता? म्हणजे कोणत्या धातूला आपण चाकूने कापू शकतो? आपणास माहीत आहे धातू हे टणक असतात, कठीण असतात, कापायला अवघड असतात, परंतु सोडियम नावाचा जो धातू आहे तो रबरासारखा आपल्याला पाहायला मिळतो आणि सहजतेने चाकूने कापला जातो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. वनसंहारामुळे म्हणजेच वृक्षतोडीमुळे किंवा झाडं तोडल्यामुळे वातावरणातील कोणता घटक कमी होतो? म्हणजे वातावरणातील काय कमी होतं असा हा प्रश्न. ऑप्शन 2 ऑक्सिजनची कमतरता झालेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे झाड तोडल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 2 ऑक्सिजन करेक्ट उत्तर होय. ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ कुणी लिहिला? तर ज्यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला म्हणजेच महात्मा फुले हे ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाचे लेखक होय. पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर पीपल एज्युकेशन सोसायटी याची जी स्थापना आहे
ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. हैदराबाद मुक्तीसंग्रामात केलेल्या पोलीस कारवाईस काय नाव देण्यात आले आहे? ऑप्शन 3 ऑपरेशन पोलो आपलं करेक्ट उत्तर होय. हैदराबाद मुक्तीसंग्राम यासाठी पोलीस कारवाई जी केली, गृह मंत्रालयाने ती कारवाई केली, तर ऑपरेशन पोलो हे त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात भिल्ल ही आदिवासी जमात आपल्याला आढळते? महाराष्ट्राचे जे विभाग आहेत पैकी खानदेश विभागामध्ये आपल्याला भिल्ल जमात आढळते. पुढचा प्रश्न, राज्यात अस्थैर्य जर निर्माण झालं तर अस्थैर्य आटोक्यात आणण्यासाठी राज्यात आणीबाणी लावण्याची शिफारस राष्ट्रपतीकडे करण्याचा अधिकार कोणाला आहे, कोणाला असतो? तर तो अधिकार असतो राज्यपाल यांना, म्हणजेच ऑप्शन 4. तर ऑप्शन 4 राज्यपाल आपलं करेक्ट उत्तर होय. भाग 1 प्रश्नावलीमधला हा शेवटचा प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती गुणसूत्रे असतात? तर ऑप्शन 3 46 गुणसूत्रे मानवी शरीरामध्ये असतात. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. जोड्या जर विचारलं तर त्याचं उत्तर 23 असं असतं. अशा प्रकारे आपण भाग 1 2020ची जी आपली प्रश्नपत्रिका आहे तो आज इथे पाहिला. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व मागील प्रश्नपत्रिकांचा नक्कीच आपल्याला आगामी येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच BEd CETमध्ये उपयोग होईल याची आपण खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.